शुभ सकाळ मित्रांनो. आज काय रनिंग केलेलं नाही मित्रांनो. रात्री उशीर झाल्यामुळं नाही, फक्त चाललोय. आज चालत आलेलो आहे. आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो, तुम्हाला जर सांगायचं जर झालं तर तुमच्या जीवनातही घडणाऱ्या गोष्टी आहेत की जुनी एक म्हण आहे माहिती आहे का, निंदकाचा घर शेजारी पाहिजे, त्याशिवाय कमीपणा आपल्याला कळत नाही आपल्यातला. तसं निंदा करणारा हा माणूस असतोच. आणि महत्वाचं म्हणजे ती जवळचीच आपली असते ती निंदा करणारी. निंदा करणारे असल्याशिवाय आपली प्रगती होत नाही मित्रांनो. आणि काय आहे माहित आहे का, ज्या टायमाला तुमची प्रगती होत असते ना, निंदा करणाऱ्याच्या बुडाला अशी आग लागलेली असते. आग ती आग कवा येईल ती सांगता येत नाही. त्याच्यामुळं नाही, लय लक्ष द्याय नाही, आपली प्रगती करत राहायचं मित्रांनो मस्तपैकी. तुमच्याही जीवनात असं का नाही, जी निंदा करते ती माप काढते ही लोक असते, तीच भरपूर असते ती आपली माप काढणारी निंदा करणारी. पण त्यांच्या जेव्हा आपली प्रगती होती त्या टायमाला यांच्या बुडाला 100% अशी आग लागती. आणि आग लागली की नाही ती इजत नसते, सारखं काय तर म्हणजे नाही असं ती वळवळत असते तसं. त्यामुळे लय लक्ष द्याय नाही मित्रांनो. मस्तपैकी सकाळचं वर्कआउटला यायचं, व्यायाम करायचं आणि प्रगतीच्या मार्गावर टार्गेट ठेवायचं, आपलं स्वतःच टार्गेट ठेवायचं, लक्ष लय द्यायचं नाही तुमच्या जीवनात. ही मी मन मोकळं सोशल मीडियावर का बोलतोय, माझ्याही जीवनात असं भरपूर घडलेलं आहे. आपली माप काढणारी असते ती भरपूर, त्याच्यामुळं नाही लय लक्ष द्याय नाही. तुमच्याही जीवनात असेल मित्रांनो अशी माप काढणारे लोक. पण डोक्यात टार्गेट ठेवायचं, आपल्याला जे करायचं आहे ते करायचं, मनात ठेवायचं. ही निंदा करणारी नाही असते ती. आणि ह्यांच्या मी तुम्हाला अजून सांगतोय, जेव्हा आपली प्रगत होती त्याच्यात तेव्हा बुडाला 100% आग लागत असत्या. त्यामुळे लय लक्ष घ्यायचं नाही आणि लय लोड घ्यायचं नाही. ते लागू दे काय लागायचं तेवढी आग, आपल्याला काय घेणं देणं नाही. फक्त का नाही त्यांच्या बुडाला जेव्हा आग लागली की नाही, त्यांचं चेहरं बघायचं कसं होते, चेहरं तेव्हा लगेच कळतंय, समजून जायचं त्यांच्या बुडाला आग लागली हे मनात कळतंय लगेच. त्यामुळे लय लोड घ्या नाही. धन्यवाद मित्रांनो, उद्या भेटू.